दिवाळीत आले 10 लाख आणि सुरू झालं गावाचं संकट। एका साध्या निरागस शेतकऱ्याकडे अचानक आले 10 लाख रुपये। हो, 10 लाख। गावातल्या छोट्या भवानीपूर नावाच्या गावात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली। सगळीकडे एकच चर्चा, अरे शंकरराव साळुंकेच्या खात्यात एवढे पैसे कुठून आले? तो गरीब माणूस ना, मग एवढं धन कुठून आलं? काहीतरी मोठा खेळ झाला असणार। शंकरराव साधा शेतकरी, 2 एकर शेती, मातीने माखलेले हात, उन्हातान्हात काम करणारा। दिवसातून 2 वेळचं पोटभर जेवण मिळालं तर त्याचं समाधान, एवढाच त्याचा संसार। ना कोणी बँकेत ओळखीचं, ना परदेशात नातं। पण दिवाळीच्या 2 दिवस आधी त्याच्या मोबाईलवर एक मेसेज आला, तुमच्या खात्यात रुपये 10 लाख जमा झाले आहेत। त्याला वाटलं काहीतरी चूक झाली असावी, पण बँकेत चौकशी केली तर खरंच ते पैसे होते। गावात कुजबूज सुरू झाली। शंकररावला लॉटरी लागली का, किंवा कोणी परदेशातून पाठवले, किंवा काळ्या बाजाराचा पैसा आहे का? कोणी म्हणाला तो बँकेचा काहीतरी हॅकिंगचा प्रकार आहे। कोणी म्हणाला कोणीतरी त्याच्या नावावर व्यवहार करून गेलं, पण खरं कारण कुणालाच माहीत नव्हतं। पण त्या रात्रीपासून गावात सुरू झाली अजब घटनांची मालिका। एका रात्री वीज गेली होती, आकाशात काळे ढग, वाऱ्याच्या झुळका आणि गावात पूर्ण अंधार। त्यावेळी काही तरुण शंकररावच्या शेताकडे गेले। त्यांना शेतातून येणारा एक विचित्र वाद जाणवला, ना ओळखीचा ना सुगंधासारखा, पण काहीतरी भेसूर। त्यांनी मोबाईलचा टॉर्च लावला आणि समोरचं दृश्य पाहून ते गप्पच झाले। शेताच्या मध्यभागी उभी होती एक वेगळी झाडं, उंच दाट पानांची आणि हवेतून एक वेगळा गंध। त्यांना वाटलं कदाचित औषधी वनस्पती असाव्यात, पण त्यात काहीतरी वेगळं होतं। त्याचवेळी गावात खबर पोहोचली, गुन्हे शाखा भवानीपूरकडे येत आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी विक्रम पाटील आणि त्यांचं पथक गावात दाखल झालं। गावकरी रस्त्याच्या दुतर्फा उभे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह। पोलीस इथे का आले? शंकररावचं नाव का घेतायत? अधिकाऱ्यांनी शंकररावचं शेत गाठलं। टॉर्चचा प्रकाश झाडावर पडतो, पानांच्या वाऱ्याने एक विचित्र सुगंध पसरतो। विक्रम पाटील पुढे जातात आणि म्हणतात, हे तर गांजाचं झाड आहे। संपूर्ण पथक कामाला लागतं। शेतात तपास सुरू होतो। थोड्याच वेळात सापडतात 40 गांजाची झाडं, त्याच सुकवलेलं साहित्य, फुलं, बारीक काड्या आणि पिशव्यात भरलेलं सुकं पदार्थ। सगळं मोजमाप झाल्यावर पोलिसांनी सांगितलं, या मुद्देमालाची किंमत अंदाजे 10 लाख रुपये। शेत सील झालं। शंकररावला ताब्यात घेण्यात आलं। गावात थरथरीचं वातावरण। लोक घराबाहेर, कोणी रडतंय, कोणी अविश्वासाने पाहतंय। अधिकाऱ्यांनी विचारलं, हे सगळं तुझ्या शेतात कसं आलं? शंकरराव थरथरत्या आवाजात म्हणाला, साहेब, मी काही चुकीचं केलं नाही। गावातल्या एका माणसानं सांगितलं होतं, ही औषधी झाडं आहेत, फायदेशीर आहेत, याची मागणी वाढते आहे। विक्रम पाटील शांतपणे म्हणाले, औषधी नव्हे शंकरराव, हा पदार्थ NDPS ॲक्ट खाली येतो। त्या क्षणाला गावावर जणू वीज कोसळली। ज्याला सगळे साधा प्रामाणिक शेतकरी म्हणत होते, तोच आता गुन्ह्याच्या आरोपाखाली। लोकांच्या नजरा बदलल्या। कोणी विश्वास ठेवत नव्हतं, कोणी म्हणत होतं तो निष्पाप आहे, कोणी म्हणत होतं काहीतरी त्याला फसवलं गेलंय। पण कायदा स्पष्ट होता, गांजाची लागवड गुन्हा आहे आणि शंकररावला NDPS ॲक्ट अंतर्गत अटक झाली। त्याच्या शेतातून जप्त झालेल्या गांजाची किंमत 10 लाख रुपये घोषित करण्यात आली। दिवाळीच्या दिवशी गावात दिवे लावले गेले, फटाके फुटले, पण शंकररावच्या घरात मात्र अंधारच होता। त्याची बायको दाराशी बसलेली, डोळ्यात अश्रू आणि मनात एकच प्रश्न, आपला नवरा खरंच दोषी आहे का? गावकरी कुजबुजत होते। प्रकाशाच्या सणातही कधीकधी लोभाचा अंधार घोंगावत असतो। दिवाळीत आलेले ते 10 लाख रुपये हे आनंद घेऊन नव्हे, तर अटक वॉरंट घेऊन आले होते। कधीकधी संपत्तीचं सोनं दिसतं, पण त्यामागे असते काळ्या सावलीची कहाणी। शंकररावची दिवाळी ही अशी चमकदार पैशातून सुरू होऊन तुरुंगाच्या दरवाजावर संपलेली।